नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सरासरी हा महत्त्वाचा टॉपिक। सरासरी या टॉपिकवर मित्रांनो या ठिकाणी जे काही प्रश्न विचारले जातात ते मित्रांनो थोडंसं ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला फक्त एवढं माहिती आहे सरासरी म्हणजे काय। सरासरी म्हणजे काय मित्रांनो, सरासरी म्हणजे काय असतं मित्रांनो। सरासरी म्हणजे एकूण संख्येची बेरीज, एकूण संख्येची काय असतं मित्रांनो, बेरीज। एकूण संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या, भागाकार म्हणजे काय मित्रांनो, एकूण संख्या। हेच मित्रांनो तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, परंतु यावर आधारित, या सूत्रावर आधारितच परंतु थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न कशा स्वरूपामध्ये विचारले जातात। आता यामध्ये पहा मित्रांनो, एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 70% गुण मिळाले, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 64% गुण मिळाले व राहिलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले। तर उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती। मग मित्रांनो, या सूत्रामध्ये जर तुम्हाला टाकायचं असेल तर मित्रांनो हे कन्फ्यूज होऊन जातं। या सूत्रामध्ये जर तुम्ही टाकलं तर या ठिकाणी याचं उत्तर चुकणार आहे, म्हणजे मग मित्रांनो, म्हणजे या सूत्राच्या व्यतिरिक्त परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले जातात हे आपण या ठिकाणी पाहूयात। हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे, परंतु मित्रांनो पहा, ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यावेळेस हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न, PSI STI भरतीला यापूर्वी विचारलेले प्रश्न, हे प्रश्न मित्रांनो खाली पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल म्हणजे सरळ सेवा भरतीला मित्रांनो या ठिकाणी विचारले जातात। असं नाही की मित्रांनो तलाठी भरतीला जो प्रश्न विचारला तो पोलीस भरतीला विचारला जाणार नाही, किंवा पोलीस भरतीला जो प्रश्न विचारला तो तलाठी भरतीमध्ये विचारला जाणार नाही, असं होत नाही। मराठी, GK, गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काय मित्रांनो विषय आहेत, हे विषयच्या जर कोणत्याही सरळ सेवेची परीक्षेची तयारी करत असाल तर मित्रांनो या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। आता मित्रांनो तुम्ही म्हणत असाल हा प्रश्न PSI प्री या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला सुद्धा खूप वेळेस रिपीट झाला। हाच प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला सुद्धा खूप वेळेस रिपीट झालेला आहे। त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट रिपीटेड क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यामुळे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, 100% तुम्हाला याचा फायदा होईल। पहा मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, संपूर्ण प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचे आहे। पहा प्रश्न या ठिकाणी काय दिलेले आहे तर प्रश्न थोडा एकदा तुम्ही स्वतः वाचून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। पहा या ठिकाणी काय म्हणत आहे, एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 70% गुण मिळाले, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 64% गुण मिळाले व राहिलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले। तर उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती। मित्रांनो तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। हा प्रश्न सॉल्व्ह करायचा कसा, एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो या ठिकाणी पहा, एकूण विद्यार्थी किती आहेत तर एकूण विद्यार्थी आहेत मित्रांनो 60 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 20 विद्यार्थ्यांना, या 60 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी किती गुण मिळाले, सरासरी 70% गुण मिळाले। आता नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, 64% गुण मिळाले। आता राहिलेले जे काही विद्यार्थी म्हणजे 60 मधून पहिले 20 गेले, नंतर 20 गेले, 40 गेले, 60 मधून 40 गेले म्हणजे राहिले किती मित्रांनो 20च राहिले, म्हणजे नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 40% गुण मिळाले, नंतरच्या विद्यार्थ्यांना 40% गुण मिळाले। आता मित्रांनो हे जे काही 60 आहेत या 60चे यांनी किती भाग केले, 60चे भाग केले मित्रांनो पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग, या 3 भागामध्ये डिवायडेशन केलं। ठीक आहे, 3 भागामध्ये डिवायडेशन केलं म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, आता 70% प्लस 64% प्लस 40% आणि भागाकारामध्ये आपल्याला काय करायचे, एकूण किती संख्या आहेत 70, 64 आणि 40 किती आहेत, एकूण 3 आहेत, म्हणून याला 3 भाग। आता 3 भाग दिल्याच्या नंतर काय करा, 40 आणि 64 किती होतात मित्रांनो 104 आणि हे 70 म्हणजे 174, म्हणजे याची वरची जी काय बेरीज किती आली मित्रांनो 174 आली। 174 भागाकारामध्ये 3 जर केलं तर आपला आन्सर काय येणार पहा, 3 1 3, 3 5 15, 3 5 15, 17 मधून 15 गेलं 2 राहिला, झाला 24, म्हणजे 3 1 3, 3 4 12, 3 5 15, 3 6 18 आणि 3 7 21, 3 8 24, कितीचा भाग गेला 8चा गेला, म्हणजे 3 8 24 म्हणजे 58% मार्क या ठिकाणी सरासरी त्या विद्यार्थ्यांना मिळाले। म्हणजे उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी गुण आहेत 58%। ऑप्शन किती मध्ये पहा,
ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा. या प्रश्नासाठी मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी देतो. स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे मित्रांनो. स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मित्रांनो मी काय करतो, थोडंसं या ठिकाणी पेनची साईज वाढवतो. ठीक आहे, आपला जो काही पेन आहे याची साईज मी या ठिकाणी वाढवलेली आहे. ठीक आहे, तर पहा आता सोडवा. 30 सेकंदाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे. हा सुद्धा प्रश्न त्याच्या स्वरूपामध्ये पहा. एका वर्गातील एकूण 100 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी 50% गुण मिळाले व राहिलेल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले, तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती? मग पहा मित्रांनो एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याला? एकूण विद्यार्थी आहेत मित्रांनो या ठिकाणी 100 विद्यार्थी आहेत. मग काय केलं त्यांनी? पहिल्या 50 विद्यार्थ्यांना, पहिल्या जे काही 50 विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले? 50% गुण मिळाले. आता 100 मधून 50 गेल्याच्या नंतर किती राहतात? 50. म्हणजेच मग शेवटचे जे काही 50 विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले? 50 विद्यार्थ्यांना 40% गुण मिळाले. म्हणजे हे जे काही 100 तुम्हाला दिसत आहे 100चे यांनी किती भाग केले? 2 भाग केले. 100चे किती भाग केले मित्रांनो? 2 भाग केले. म्हणून मित्रांनो आता काय करायचं, हे जे काही 2 तुम्हाला टक्केवारी दिसत याची बेरीज करा. 50% प्लस 40% आणि हे 2 असल्यामुळे याला 2 न भाग देऊयात. 2 भाग केल्यामुळे 2 न भाग देऊयात. म्हणजे 50 आणि 40 झाले मित्रांनो 90 भागाकारामध्ये 2 करा. 2 केल्याच्या नंतर ते येते मित्रांनो 45. म्हणजेच या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती असणार? ते असणार मित्रांनो 45%. ऑप्शन किती मध्ये दिलेले पहा? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा. 3 नंबरचा प्रश्न. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी 15 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती असेल? 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले. हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा पहा, लक्ष द्या. आता एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? सर्वप्रथम विद्यार्थी किती आहेत पहा. विद्यार्थी किती आहेत? तर विद्यार्थी आहेत मित्रांनो या ठिकाणी 20. आता 20 विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती आहे मित्रांनो? 14 वर्ष आहे. म्हणजेच या 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय आहे 14 वर्षे. जर आपण या 20 न 14 ला जर गुणलं तर त्यांचं एकूण वय आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. एकूण वय मिळणार म्हणजेच मित्रांनो मग काय करूया? 1400 पहा. 1400 14 दूनी 28. म्हणजेच पहा मित्रांनो एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय आहे 14 वर्षे. आता एकूण विद्यार्थ्याला सरासरी वयाने गुणल्याच्या नंतर आपल्याला एकूण वय मिळणार आहे. म्हणजे 14 दूनी 28 म्हणजे 280 हे विद्यार्थ्याचं एकूण वय आहे. एकूण वय विद्यार्थ्याचे या 14 जे काही 20 विद्यार्थी आहेत त्यांचं एकूण वय किती आलं? त्यांचे पहा एकूण वय हे मित्रांनो आपल्याला भेटत आहे. त्यांचं एकूण वय आहे या ठिकाणी 280. मग समोर काय म्हणते? त्यामध्ये वर्ग शिक्षक आला. याचा अर्थ काय मित्रांनो? पहिले 20 विद्यार्थी होते, आता त्यामध्ये एक शिक्षक आला. म्हणजे एकूण किती संख्या झाली? 20 विद्यार्थी आणि तो शिक्षक झाले मित्रांनो 21. आता 21 झाल्याच्या नंतर सरासरी काय झाली? 15 झाली. मग सरासरी 15 याला गुणून घ्या. सरासरी 15 झाल्याच्या नंतर 20 विद्यार्थी आणि एक शिक्षक झाले मित्रांनो 21. म्हणजे विद्यार्थी प्लस शिक्षक या दोघांच्या सरासरी 15 झाली. मग या सरासरीने या दोघांना जर गुणलं तर मित्रांनो आपल्याला काय येणार आहे? विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या वयाची बेरीज भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजेच आता ही जी काही बेरीज असणार आहे 20 विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची मिळून बेरीज या ठिकाणी येणार आहे. मग आपल्याला काय करायचं मित्रांनो? या ठिकाणी 15 1 15 15 शिल 5 हातचा आला मित्रांनो 1, परत 15 1 15 15 दोन्ही 30 30 आणि 1 मित्रांनो 31. म्हणजेच केवळ विद्यार्थ्याचे वय एकूण वय किती आलं? 280 आणि शिक्षक त्यामध्ये जर आला तर वय किती झालं मित्रांनो? 315 झालं. म्हणजेच याचा अर्थ आता या 315 मधून आपण विद्यार्थ्याचं वय मायनस करूयात. विद्यार्थ्याचं वय जर आपण मायनस जर केलं तर जे काय वय राहणार आहे ते कोणाचं राहणार आहे? शिक्षकाचंच राहणार आहे. म्हणून 5 मधून 0 गेला 5 राहिला. पिल्लू है ना फोन आ रहा है तो कट कर दे. त्याच्यानंतर 1 मधून 8 जात नाही. 1 मधून 8 जातो का? नाही जात. मग या ठिकाणी काय करायचं मित्रांनो? 3 मधला हातचा 1 इथं घेतला, इथं झाला 11.
11 मधून 8 गेला, किती राहिला मित्रांनो? 3 राहिला. 3 राहिला. आता या 3चा हातचा इथे घेतला होता म्हणून या 3च्या ठिकाणी 2 झाला, म्हणून 2 मधून 2 गेला, 0 राहिला. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी या एकूण यांचं वय किती आलं तर आपलं 315. मग 315 मधून जर आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचं वय मायनस केलं तर राहिलं कोणाचं? शिक्षकाचं वय. मग शिक्षकाचं वय किती आहे? 35. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे. हे प्रश्न मित्रांनो पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरतीला विचारलेले प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. आता हा जो काही प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न पहा काय म्हणतो. एका वर्गातील 5 मुलांना पुढील प्रमाणे गुण मिळाले. 50, 40, 60, 55, 35 गुण मिळाले तर त्याची सरासरी गुण किती? त्यांचे सरासरी गुण किती हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे. मग सरासरी आपल्याला काढायची. याचा अर्थ किती आहेत मित्रांनो पहा. पहिल्यांदा आहेत 50 गुण, त्याच्यानंतर आहे मित्रांनो 40, त्याच्यानंतर आहे 60, त्याच्यानंतर आहे मित्रांनो 55 आणि त्याच्यानंतर आहे 35. आता हे किती आहेत पहा. 1 2 3 4 5. किती आहेत? 5. म्हणून याला 5 ने भाग देऊयात, आपल्याला आपला आन्सर येऊन जाईल. सर्वप्रथम याची बेरीज करा. बेरीज करा म्हणजे काय करा मित्रांनो, या ठिकाणी पहा हे 40 आणि हे 60 यांची जर बेरीज जर केली तर ती किती येते मित्रांनो? 100. ती आली 100. त्याच्यानंतर मित्रांनो 55 मधले 5 इथं टाका. 55 मधले 5 इथं जर टाकले तर इथं झाले 40. 40 आणि 50. 40 आणि 50 किती झाले? या दोघांची जर बेरीज जर केली तर ती किती मित्रांनो? 40 आणि 50. म्हणजे या ठिकाणी 5 40 आणि 50 ही झाली मित्रांनो या ठिकाणी 90. कारण की 5 आणि 5 10 10 शिला 0 हातचा आला 1, 5 आणि 3 8 8 आणि 1 90. म्हणजेच मित्रांनो यांची बेरीज किती झाली या ठिकाणी? 100 आणि 90 म्हणजे झाली 190. 190 आणि हे 50 त्यामध्ये मिळवा. हे 50 त्यामध्ये मिळवा. 0 14 शिला 4 हातचा आला 1 240. किती आलं मित्रांनो? 240. आता 240 आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं? हे 240 यांची बेरीज झाली 240. छेदामध्ये आहे 5 म्हणून याला 5 न गुणूयात. 5 न गुणल्याच्या नंतर आपल्याला आपला आन्सर येऊन जाईल. 5 चोक 20. 5 चोक किती मित्रांनो? 20. आता 24 मधून 20 गेला, राहिला मित्रांनो 4, झाला 40. 5 न भाग दिल्याच्या नंतर कितीचा जाणार? 5 1 5 10 5 15 5 21 25 40. कितीचा जाणार मित्रांनो? 8चा भाग जाणार. म्हणजे या सर्वांची जी काही सरासरी गुण आहेत ते आहेत मित्रांनो 48. सरासरी गुण किती आहेत मित्रांनो? 48. म्हणजेच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 48. ऑप्शन क्रमांक पहा. ऑप्शन कुठेही दिलेलं नाही, याचा अर्थ मित्रांनो थोडंसं ऑप्शन मध्ये मिस्टेक आहे, परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 48. या प्रश्नाचं उत्तर आहे 48. म्हणून मित्रांनो या ठिकाणी या 3 नंबरच्या ऑप्शनला आपण 48 करूया. 3 नंबरच्या ऑप्शन 40च्या जागी 48 करूया. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. कारण की या 40ला आपण 48 केलेले आहे. ऑप्शन मध्ये मित्रांनो थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झालेली. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न पहा. 5 नंबरचा प्रश्न आपल्याला काय बोलतो? 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 7 ने मोठी आहे. जर त्या संख्येची सरासरी 84 असल्यास तर त्या संख्या मधील सर्वात मोठी संख्या कोणती? आता मित्रांनो एकूण संख्या किती आहेत? आपल्या एकूण संख्या किती आहेत मित्रांनो? एकूण जे संख्या आहेत आपल्या संख्या किती आहेत? एकूण संख्या आहेत या ठिकाणी 5. किती आहेत मित्रांनो? 5 आहेत. आता सरासरी म्हणजे काय मित्रांनो? सरासरी म्हणजे मधली संख्या असते. सरासरी म्हणजे काय मित्रांनो? मधली संख्या असते. मधली संख्या. सरासरी म्हणजे काय मित्रांनो? मधली संख्या असते. म्हणजेच सरासरी काय आहे मित्रांनो? मधली संख्या असते. म्हणजे सरासरी आहे या ठिकाणी 84. सरासरी 84 याचा अर्थ एकूण संख्या आहेत 5. म्हणजे एक संख्या आपल्याला भेटली, याचा अर्थ आपल्याला 4 संख्या या साईडला 2 टाकायच्या, या साईडला 2, त्याच्यानंतर या साईडला 2 आणि या साईडला 2. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो मधली संख्या आहे 84. आता या ठिकाणी 1 मिनिट मी तो काली कॉलेज सुद्धा मुकाडे ठेवू का? कशी काम कर बात होता. मित्रांनो मधली संख्या आपली आली 84. मधली संख्या 84 आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो? आपल्याला काय विचारलंय त्यापैकी सर्वात
मोठी संख्या कोणती, मोठी संख्या विचारली म्हणून आपल्याला काय करायचं, आता यामधल्या संख्येमधलं काय 7 ने वाढत जात आहे, म्हणजे याचा अर्थ समोर जाताना आपल्याला वाढवत जायचं, म्हणजे यामध्ये 7 प्लस करा, 84 मध्ये 7 प्लस जर केले तर ते येतं मित्रांनो 91, 91 मध्ये प्लस 7 करा, 91 मध्ये 7 जर केलं तर ते येतं मित्रांनो 98, ते किती येतं मित्रांनो 98. आता इकडे जाते वेळेस म्हणजे आपल्याला जर विचार असतं लहान संख्या कोणती, तर या ठिकाणी आपण 7 मायनस करावे लागले असते. 7 मायनस जर केले म्हणजेच पहा 4 गेल्याच्या नंतर किती राहिले 80, 80 मधून 3 गेला, राहिला मित्रांनो किती 80 मधून 3 गेला 77, म्हणजेच या ठिकाणी इथे येणार 77, 80 मधून 3 गेला राहिला मित्रांनो या ठिकाणी 77, म्हणजे इथे येणार 77. त्याच्यानंतर याच्यामधून 7 गेला राहिला मित्रांनो 70, म्हणजेच पहिली संख्या आहे 70, दुसरी संख्या आहे 77, तिसरी संख्या आहे 84, त्याच्यानंतरची संख्या आहे 91 आणि त्याच्यानंतरची संख्या आहे 98. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विचारली कोणती संख्या, मोठी संख्या, म्हणून मोठी संख्या ऑप्शन क्रमांक किती आहे, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर 6 नंबरचा, इथं 5 झालाय तर 6 नंबरचा प्रश्न पहा. अ, ब, क व ड यांचा महिन्याचा सरासरी पगार 9,500 रुपये इतका आहे. जर त्याचे प्रमाण 8, 9, 10 आणि 11 आहे तर अ चा पगार किती. मग पहा मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला, अ, ब, क आणि ड हे किती जण आहेत मित्रांनो, चौघ आहेत. या चौघाचा पगार सरासरी पगार किती आहे, चौघाचा 9,500. सरासरी पगार 9,500 असतील आणि एकूण किती आहेत मित्रांनो, चौघ आहेत. म्हणजेच या सरासरी पगाराला जर आपण 4 ने जर गुणलं तर या चौघाचा एकूण पगार आपल्याला मिळणार आहे. मग या चौघाचा एकूण पगार काढायचा म्हणजे मित्रांनो याला 4 ने गुणायचं. 4 ने गुणल्याच्या नंतर काय भेटणार आहे, चौघा जणांचा या चौघांचा या ठिकाणी एकूण पगार आपल्याला मिळणार आहे. मग पहा 4 0 0 4 0 0 4 5 20 20 ला 0 हातचे आले 2, 4 9 36 36 आणि 2 मित्रांनो 38. म्हणजेच या चौघाचा एकूण पगार किती आहे, एकूण पगार आहे मित्रांनो 38,000. एकूण पगार किती आहे 38,000. आता हे एकूण पगार आहे 38,000 आणि त्याचं प्रमाण म्हणजे ए चं प्रमाण किती आहे, अ चं प्रमाण आहे 8, ब चं प्रमाण आहे 9, क चं प्रमाण आहे 10 आणि सी चं प्रमाण आहे मित्रांनो 11. ठीक आहे. आता या सर्वांची बेरीज करा. सर्वांची बेरीज काय करायची, कारण की त्यांची एकूण पगार आपल्याला 38,000 मिळाली. मग या सर्वांची जर बेरीज जर केली तर पहा 8 1 8 16, 16 आणि 1 17, 17 आणि 1 18, 18 आणि 1 मित्र 18 आणि 10 28, 28 आणि 10 38, 38 आली. या सर्वांची गुणोत्तराची जे काही प्रमाण आहे ते 38 आहे. मग याला काय करायचं मित्रांनो 38,000. या 38,000 आल्याच्या नंतर याला काय करायचं 38 ने भागायचं. 38 ने भागल्याच्या नंतर 38 1 38 म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी किती आलं 38 1 38 म्हणजे या ठिकाणी आलं मित्रांनो 1000 रुपये. किती आलं 1000 आलं. आता आपल्याला विचारलंय कोणाचं, विचारलंय मित्रांनो अ चा पगार किती. मग अ चं प्रमाण किती आहे पहा, अ चं प्रमाण दिलेलं आहे या ठिकाणी 8. आपल्याला जर विचारलं असतं क चं प्रमाण किती तर याला किती 11 ने गुणावं लागलं असतं, परंतु त्याने आपल्याला काय विचारलं 8. अ चं प्रमाण आहे 8 म्हणून या 1000 ला या ठिकाणी आपल्याला कितनं गुणायचं 8 ने गुणायचं. 8 ने गुणल्याच्या नंतर किती येणार मित्रांनो 8 1 8 आणि हे 3 0 जशास तसं. म्हणजे याचा अर्थ अ चा जे काही पगार आहे तो आहे 8,000 रुपये. ब चा पगार जर विचारला असता तर तो किती आला मित्रांनो 1000 गुणाकारामध्ये न म्हणजेच 9,000 रुपये पगार आला असता आपल्याला या ठिकाणी कोणाचा ब चा. क चा जर विचारला असता तर क चा पगार किती आला मित्रांनो 10,000 रुपये आला असता. आणि ड चा म्हणजे ड चा पगार जर विचारला असता तर तो किती आला मित्रांनो 11,000 आला असता. किती 11,000 आला असता. आता सर्वांची बेरीज 38 येते का पहा बरं. 0 शिला 0 0 शिला 0 0 शिला 0 9 1 9 18 18 शिला 8 हातचा आला 1 1 2 आणि 3 म्हणजेच पहा मित्रांनो सर्वांची जी काही सर्वांचे पगार आहे मित्रांनो 38,000 रुपये. ठीक आहे. म्हणून अ चं प्रमाण किती आहे 8 म्हणजेच 8,000 रुपये असणार या ठिकाणी अ चा पगार. ऑप्शन क्रमांक 8 किती मध्ये ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. IMP करून देतो मित्रांनो. तर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा प्रश्न तुमच्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असलेला प्रश्न होता सरासरीवर आधारित. मित्रांनो 5 सरासरीवर आधारित आपण ॲडव्हान्स लेवलचे गणित पाहत आहोत जेणेकरून मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. आणि हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला मेरिट ठरविणारे प्रश्न आहेत लक्षात ठेवा. जर मित्रांनो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची PYQ पोलीस भरतीची PYQ बॅच करायची असेल तर खाली जो काही स्क्रोल नंबर होते या ठिकाणी या नंबरशी संपर्क साधू शकता.
जर मित्रांनो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता याची संपूर्ण परिपूर्ण बॅच करायची असेल तर मित्रांनो ही बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलची बॅच सुद्धा आहे आणि पीवायक्यूची सुद्धा बॅच आहे. या दोन्ही सुद्धा बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. तर पहा आता आपला पुढचा प्रश्न पहा आपला काय म्हणतो आपल्याला. एक गाडी आहे पहा. एका गाडीने पहिले 90 किलोमीटर अंतर तासी 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापले. पहा 90 किलोमीटर जे काय अंतर आहे ते किती तासी 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापले व नंतरचे 80 किलोमीटर अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले तर गाडीचा वेग सरासरी किती. त्या गाडीचा सरासरी वेग आपल्याला काढायचे. म्हणजे मित्रांनो पहिलं जे काय अंतर आहे पहा. पहिलं जे काय अंतर आहे ते किती 90 आहे आणि हे 90 किलोमीटर अंतर ताशी 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापत आहे. ताशी किती 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापत आहे. म्हणजेच मित्रांनो हा शून्य कटला 3 त्रिक किती झालं मित्रांनो 9. म्हणजे 90 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागले 3 तास लागले. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो 80 किलोमीटर अंतर. आता 80 किलोमीटर अंतर कापायचं ते प्रति 40 किलोमीटर प्रति तास वेगाने. मग मला सांगा 80 किलोमीटर अंतर कापायचं आणि 40 किलोमीटर वेगाने जात असेल तर किती तास लागणार मित्रांनो. 4 1 4 4 2 8 म्हणजे 2 तास लागणार. 2 तास लागणार. म्हणजे मित्रांनो 90 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 3 तास लागले. 40 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2 तास लागले. आणि आता पहा एकूण अंतर किती. मग एकूण अंतर किती असणार मित्रांनो. पहिलं अंतर आहे 90, त्याच्यानंतरचं अंतर आहे 80, त्याच्यानंतरचं अंतर आहे 80 आणि या ठिकाणी पहा पहिल्यांदा 3 तास लागले आणि नंतर किती तास लागले 2 तास लागले. या दोघांची जर बेरीज जर केली तर ती किती येते मित्रांनो 3 तास आणि 2 तास झाले 5 तास. म्हणजेच मित्रांनो या दोघांची बेरीज जर केली तर 8 1 8 16 16 आणि 1 मित्रांनो 17 म्हणजे 170 आली. 170 भागाकारामध्ये 5 करा. भागाकारामध्ये 5 केल्याच्या नंतर 5 त्रिक 15 5 त्रिक 15 17 मधून 15 गेला 2 राहिला झाला 20 परत 5 चोक 20 5 चोक 20 म्हणजेच या ठिकाणी त्या गाडीचा सरासरी वेग असणार 34 किलोमीटर. 34 किलोमीटर पर हावर्स या ठिकाणी त्या गाडीचा वेग या ठिकाणी असणार आहे. आशा करतो हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा सर्वप्रथम आपण काय केलं 90 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते 3 तास वेळ लागला. 80 किलोमीटर अंतर 20 किलोमीटर हॉर्स वेगाने कापते 2 तास वेळ लागला. मग पहिलं अंतर आहे 90 किलोमीटर, दुसरं अंतर आहे 80 किलोमीटर. दोघांची बेरीज केली तर ती झाली 170. 170 झाल्याच्या नंतर 3 तास आणि 2 तास किती झाले 5 तास. म्हणून याला 5 न भागलं म्हणजे झालं आपलं 34. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा 10 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्येची सरासरी किती. आता पहा मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय असतं. मूळ संख्या म्हणजे काय असतात तर मूळ संख्या म्हणजे याचा अर्थ मित्रांनो या संख्येला फक्त 2च विभाजक असतात. फक्त 2च विभाजक असतात. 2च विभाजक म्हणजे काय मित्रांनो फक्त 2च संख्येने भाग जाऊ शकतो. एक म्हणजे मित्रांनो स्वतः ती संख्या आणि दुसरं म्हणजे मित्रांनो एक. या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने याला भाग जात नाही. म्हणजे या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक नसतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आणि एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे ती म्हणजे मित्रांनो 2. ही 2 एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे. बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. 2 व्यतिरिक्त बाकी सर्व संख्या कशा आहेत मित्रांनो विषम आहेत. आणि 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती असा प्रश्न जर विचारला तर ते आहेत मित्रांनो 25. आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती असा जर प्रश्न जर विचारला तर 1060. हे लक्षात ठेवा. आता हे पाठच करायचे. एवढे मुद्दे का पाठ करायचे मला सांगा मित्रांनो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती मग मला सांगा मित्रांनो तुम्ही त्या 25 मूळ संख्या लिहिणार कधी परत त्याची बेरीज करणार कधी. त्याला तुमचा जवळपास 10 ते 15 मिनिटचा वेळ जाऊ शकतो आणि ते चुकू सुद्धा शकतं. कारण की एवढ्या 25 संख्येची बेरीज करणं सोपं नाही. त्यामुळे आपला वेळ या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा संपूर्ण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 25. त्यांची बेरीज आहे मित्रांनो 1060. आता आपला मूळ मुद्दा काय. आता हे तुम्हाला सांगण्याचं कारण हे की मित्रांनो आपण पीवायक्यू पीवायक्यू करणं याचा अर्थ पीवायक्यू करणं. बरेच विद्यार्थ्यांना काय वाटतं पीवायक्यू करायचं म्हणजे फक्त प्रश्न आणि उत्तर पाहायचं समोर निघून जायचं. अशाने पीवायक्यू केल्याच्या नंतर काहीच फायदा होत नाही. तुम्हाला पीवायक्यूचा फायदा कसा करून घ्यायचा असतो तर पीवायक्यू म्हणजेच मित्रांनो त्या प्रश्नाच्या अवतीभोवती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात
त्या प्रश्नाच्या अनुषंगाने, म्हणजे हा जो काही प्रश्न तुम्हाला PYQ मध्ये विचारला, मग मूळ संख्या संदर्भामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती पाहणं गरजेचं असतं, तर आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होत असतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग पहा मित्रांनो, आता 10 ते 20 पर्यंतच्या 10 ते 20 यांच्या दरम्यानच्या काय संख्या आपल्याला पाहायच्यात, मूळ संख्या. मग यांच्या दरम्यानच्या मूळ संख्या कोणते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 10च्या नंतरची मूळ संख्या आहे 11, 11च्या नंतरची मूळ संख्या आहे 13, 13च्या नंतरची मूळ संख्या आहे 17, 17च्या नंतरची मूळ संख्या आहे 19. किती आहे मित्रांनो, 19. मग आता आपल्याला काय म्हणते, यांची सरासरी किती. मग यांची सरासरी करायची म्हणजे एकूण संख्या किती आहेत पहा, 1 2 3 4 आहेत, म्हणजे याला आपल्याला 4 न भागायचं आहे. याची बेरीज करायची आणि आपल्याला 4 न भागायचं आहे. ठीक आहे, 4 न भागायचं. मग पहा मित्रांनो, आता या ठिकाणी 11 आणि 19 किती होतात, 20 आणि 1 30 झाला. 11 आणि 19 झाले 30. 30 झाल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, या 13 मधले 3 इकडं 17 मध्ये टाका, किती झालं, 20 झाले. म्हणजेच या ठिकाणी 30 आणि 20 झाले, या ठिकाणी 50 आणि 13 मधला या ठिकाणी 3 इकडे टाकला होता, म्हणजे इथे झाले 10. 50 आणि 10 किती झाले मित्रांनो, 60. या सर्वांची बेरीज किती आली मित्रांनो, 60 आली. किती आली, 60 आली. याला आपण 4 न भागूया. 4 न भागल्याच्या नंतर किती येणार मित्रांनो, 4 1 4, 4 1 4 राहिला मित्रांनो 2, 4 5 20, म्हणजे आलं मित्रांनो 15. म्हणजेच 10 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची सरासरी आहे मित्रांनो 15. तर मित्रांनो पहा, या ठिकाणी जे काही सरासरीवरले जे काही प्रश्न असतात कशा स्वरूपामध्ये विचारले जातात हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. पहा, केवळ नेमकं जे काही सूत्र आहे त्या सूत्रावर जर तुम्ही जर अवलंबून राहिले तर मित्रांनो तुम्हाला सोपे प्रश्न येतील, परंतु वरच्या ऍडव्हान्स लेवलचे जे काही प्रश्न असतात, जे प्रश्न आपल्याला मेरिट ठरवतात, हे प्रश्न तुम्हाला जमणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी थोडीशी अवघड लेवल मी या ठिकाणी घेतलेले, की जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले आणि हेच प्रश्न मित्रांनो तुमची मेरिट ठरवत असतात. आता पहा मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी मूळ संख्या म्हणजे काय हेच जर माहित नसेल, मूळ संख्या म्हणजे काय हेच माहित नसेल आणि 10 ते 20 पर्यंत मूळ संख्या किती हे जर माहित नसेल, तर तुम्ही याचा आन्सर काढू शकत नाही. किती वेळ द्या, 10 मिनिटाचा वेळ द्या, 20 मिनिटाचा वेळ द्या, तरी सुद्धा तुम्ही आन्सर याचं काढू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी गणितामध्ये अशा आहेत की ज्या बेसिक तुम्हाला माहितच असल्या पाहिजे. जसं की मित्रांनो, तुम्हाला 2 पासून 30 पर्यंतचे पाडे आलेच पाहिजे, निदान कमीत कमी 2 पासून 20 पर्यंत तरी पाडे आलेच पाहिजे. वर्ग संख्या तुम्हाला 1 पासून तर तुम्हाला कमीत कमी 30 पर्यंतच्या वर्ग संख्या पाठच असल्या पाहिजे. घनसंख्या 1 पासून 10 पर्यंतच्या घनसंख्या तुम्हाला पाठच असल्या पाहिजे. मूळ संख्या तुम्हाला 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठच असल्या पाहिजे. आणि त्या मूळ संख्येची बेरीज किती हे सुद्धा तुम्हाला माहितच असलं पाहिजे. हे मित्रांनो एवढे मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि हे पाठ म्हणजे पाठच असले पाहिजे, याला पर्याय नाही. ठीक आहे, तर पहा आता पुढचा प्रश्न पाहूयात. 9 नंबरचा प्रश्न, 150 आंबे विकल्याच्या नंतर 30 आंब्याच्या विक्री एवढा नफा होतो, तर शेकडा नफा किती. आता पहा मित्रांनो, आंबे किती आहेत, 150. किती आहेत मित्रांनो, 150. आता 150 विकल्याच्या नंतर आपल्याला फायदा किती होतो, 30 आंबे एवढा फायदा होतो. किती, 30 आंबे एवढा फायदा होतो. म्हणजे याचा अर्थ 150 मधून 30 गेला, किती राहिला मित्रांनो, 120. 120 म्हणजेच मित्रांनो 120 मागे आपल्याला कितीचा फायदा होतोय, 30चा फायदा होतोय. पहा, 120 मागे आपल्याला 30चा फायदा होतोय. म्हणजे याचा अर्थ याला जर आपण आता शेकड्यामध्ये रूपांतर करायचं, म्हणजे याला आपल्याला 100 न गुणायचं. 100 न गुणल्याच्या नंतर हा शून्य कटला, हा शून्य कटला, 3 1 3, 3 चौक 12 आणि या ठिकाणी 100 छेदामध्ये 4, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी इथे येणार 25. म्हणजेच 25% या ठिकाणी आपल्याला काय होणार, नफा. 25% काय होणार मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी नफा होणार आहे. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो आता या ठिकाणी आपण 30 मायनस का केले 150 मधून, तर कारण की आपल्याला 30 आंबे एवढा काय झाला मित्रांनो, आपल्याला नफा झाला. म्हणजे याचा अर्थ या 120 वर 30, 120 वर आपल्याला 30 एक्स्ट्रा विकायला भेटले ना, 120 वर आपल्याला 30 एक्स्ट्रा विकायला भेटले. म्हणून 120 वर 30चा फायदा म्हणजे 100 वर किती, तर 25% फायदा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, 10 नंबरचा प्रश्न. या प्रश्नासाठी मित्रांनो मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतो. 30 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढा. चला, 30 सेकंदामध्ये याचा आन्सर काढा. भूमितीवर आधारित हा प्रश्न आहे.
तर पहा मित्रांनो, तुमचा या ठिकाणी 1 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. मी 30 सेकंदाचा दिला होता, परंतु 1 मिनिटाचा वेळ तुमचा या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे, भूमितीवर आधारित प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पहा काय म्हणतो या ठिकाणी, 30 मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती जागेला तारेच्या 3 पदरी कुंपणाने बंदिस्त करायचे आहे. 1 पदरी कुंपण करण्यासाठी 12 रुपये प्रति मीटर खर्च लागतो, तर संपूर्ण कुंपणासाठी किती खर्च लागेल? आता पहा मित्रांनो, चौरस या शब्दाचा अर्थ काय होतो? चौरस म्हणजे काय? सर्वप्रथम तुम्हाला चौरस म्हणजे काय माहित असलं पाहिजे. चौरस म्हणजे काय मित्रांनो? ज्याच्या चारही बाजू समान असतात. ज्याच्या चारही बाजू काय असतात मित्रांनो? समान असतात. ज्याच्या चारही बाजू समान असतात त्याला चौरस असे म्हणतात. आता समान म्हणजे काय? समान म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, हा झाला आपला चौरस, हा झाला मित्रांनो आपला चौरस. आता चारही बाजू समान म्हणजेच मित्रांनो, ही बाजू जर तुमची 20 असेल तर ही सुद्धा 20च असणार, ही सुद्धा बाजू 20च असणार आणि ही सुद्धा बाजू 20च असणार. याला चौरस म्हणतात. चौरस म्हणजे सर्व बाजूची जी काही लांबी रुंदी काय जी असेल ती समान असते. ठीक आहे, याला चौरस असे म्हणतात. मग मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी काय म्हणले? चौरसाची एक बाजू किती दिली आपल्याला? 30 मीटर आहे. चौरसाची एक बाजू आपल्याला 30 दिली, याचा अर्थ चौरसाच्या चारही बाजू कशा असणार मित्रांनो? 30च्याच असणार. कारण की चौरस म्हणजे काय मित्रांनो? सर्व बाजू, समोरासमोरच्या बाजू समान असतात. हे लक्षात ठेवा. समोरासमोरच्या सर्व बाजू कशा असतात मित्रांनो? समोर म्हणजे सर्व बाजू काय समान असतात. समोरासमोरच्या बाजू समान असणं म्हणजे याचा अर्थ मित्रांनो सर्व बाजू समान असणं, लक्षात ठेवा. आता आयतामध्ये आणि चौरसामध्ये फरक काय? आयतामध्ये आणि चौरसामध्ये फरक काय? आयत मित्रांनो पहा, आयताची जी काही लांबी असते ती या ठिकाणी रुंदीपेक्षा थोडीशी लांब असते, त्याला आयत असे म्हणतात. म्हणजे याच्या समोरच्या बाजू काय सारख्याच. म्हणजे ही बाजू जर 20 असेल तर ही बाजू 20 असते, ही बाजू जर तुमची 30 असेल तर ही बाजू सुद्धा 30 असते. याला काय म्हणतात? आयत म्हणतात. याला आयत म्हणतात. मात्र चौरसाचं तसं नाही. चौरसामध्ये कसं असतं मित्रांनो? ही बाजू 20 असेल तर ही सुद्धा 20 असणार, ही सुद्धा 20 असणार आणि ही सुद्धा 20 असणार. त्याला चौरस असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्याला काय म्हणतात? चौरस असे म्हणत असतात. आता आशा करतो तुम्हाला चौरस म्हणजे काय, आयत म्हणजे काय हे या ठिकाणी समजलेलं असेल. मग आपल्याला गणितामध्ये जे काही दिलेले ते किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. ती बाजू आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ही बाजूवरूनच आपल्याला पूर्णपणे आन्सर या ठिकाणी येणार आहे. बाजू आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बाजू दिल्यामुळे आपलं उत्तर काढणं सोपं झालेलं आहे. बाजू किती आहे मित्रांनो? 30 मीटरची. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी हा चौरस काढला मी. हा चौरस या ठिकाणी मी काढला. पहा मला व्यवस्थित आलेलं नाही डायग्राम, परंतु समजून घ्या तुम्ही. हा चौरस. मग याची काय दिली त्यांनी? एक बाजू 30 दिली. मग ही जर 30 असेल तर खालची सुद्धा 30च असणार, ही सुद्धा 30च असणार आणि ही सुद्धा 30च असणार. आता सर्वांची बेरीज म्हणजे काय मित्रांनो? याची परिमिती असणार. मग 3 1 3, 3 त्रिक 9, 3 9 27 आणि 3 चौक 12 म्हणजे 120 असणार. 3 चौक 12 म्हणजे 120. या सर्वांची मित्रांनो परिमिती आली 120. म्हणजे संपूर्ण जे काही चौरसाचा जो काही हा पूर्णपणे राऊंड असणार आहे तो 120 मीटरचा असणार आहे. किती? 120 मीटरचा. कारण की एक राऊंड कितीचा आहे? 30चा आहे. म्हणजे ह्या चारहीचा राऊंड किती झाला? 120चा आहे. म्हणजे 120चा असेल. मग पुढे काय म्हणले पहा, तारेच्या 3 पदरी कुंपणासाठी याला 3 पदरी कुंपण घालायचे. किती? 3 पदरी कुंपण घालायचे. म्हणजेच मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे? आता एकासाठी किती खर्च येणार? 12 रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा, या 3 पदरी कुंपण घालायचे म्हणजे 120 साठी किती खर्च येणार? या 120 साठी मित्रांनो या ठिकाणी जर 12ने जर गुणलं तर किती येणार मित्रांनो? 12 12 144, 144. म्हणजेच मित्रांनो एक पदरी कुंपण घालण्यासाठी आपल्याला 1440 रुपये खर्च येते. एक पदरी कुंपण घालण्यासाठी आपल्याला 1440 रुपये खर्च येत आहे. मग आपल्याला किती पदरी कुंपण घालायचे? 3 पदरी घालायचे. म्हणजे 1440 गुणाकारामध्ये 3 करा. 3 0 0, 3 चौक 12, 12 शिल 2 हातचा आला 1, 3 चौक 12, 12 1 13, 13 शिल 3 हातचा आला 1, 3 1 3, 3 1 मित्रांनो 4. म्हणजे 43 20 म्हणजे 4320 रुपये एवढा खर्च आपल्याला या ठिकाणी येणार आहे. 4320. ऑप्शन किती मध्ये? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. किंवा असं सुद्धा करू शकता 120 हे काय मित्रांनो? याची एकूण किती झाली मित्रांनो? लांबी झाली. म्हणजे एकूण त्याचा राऊंड किती झाला? 120चा झाला. आता किती पदरी घालायचे? 3 पदरी घालायचे. मग याला 3 न गुणा.
3 गुणल्याच्या नंतर किती येणार 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 360 येणार. आता आपल्याला एका पदरासाठी किती खर्च येतो 12 येतो, म्हणून याला काय 12 ने गुणा. 12 ने गुणल्याच्या नंतर किती येईल पहा 12 0 0, 12 सक्कून 72, 72 शिला 2 हातचा आला मित्रांनो 7. परत 12 त्रिक 36, 36 आणि 7 किती होतात मित्रांनो पहा 36, 36 आणि 7, 36 आणि 7 किती 44, 36 आणि 7 36 आणि 7 किती झाले मित्रांनो पहा 36 मध्ये 4 मिळवला किती झाला या ठिकाणी 40 आणि 3 म्हणजे 43 होतात. किती होतात मित्रांनो 43, म्हणजे 4320 असं सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. कोणत्याही पद्धतीने काढलं तर ते एकच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आन्सर आहे. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. हा प्रश्न मित्रांनो तुम्ही पोलीस भरती करत असाल तर 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला व्हेरी आयएमपी करून देतो. व्हेरी आयएमपी करून देतो मित्रांनो. पीवायकी ची जर तुम्ही सिरीज जर केली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मी गॅरंटी घेतो. त्याच्यानंतर पहा 11 नंबरचा प्रश्न. 11 नंबरचा प्रश्न पहा 72 किमी प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे एक उभ्या खांबाला 12 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती. रेल्वेवर आधारित प्रश्न आहे मित्रांनो. आता रेल्वेमध्ये जे काही एकके असतात ते समान असणं गरजेचं असतं. पहा मित्रांनो या ठिकाणी किलोमीटरचं रूपांतर तुम्हाला मीटर सेकंदामध्ये करावं लागत असतं. कधी कधी मीटर सेकंदाचं रूपांतर तुम्हाला किलोमीटर मध्ये करावं लागत असतं. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा थोडीशी. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला काय करावं याची एकके समान असणं गरजेचं असतं. जर मित्रांनो तुम्हाला किलोमीटर मधून मीटर मध्ये जायचं, आता किलोमीटर सर्वात मोठा आहे आणि या ठिकाणी मीटर सेकंद लहान आहे, मग मित्रांनो या ठिकाणी 5 आणि 18 याचा संबंध तुम्हाला कसा घालावा लागतो. 5 आणि 18 याचा संबंध आपल्याला घालायचा. म्हणजे मित्रांनो किलोमीटर हे मोठा आहे आणि मीटर सेकंद छोटा आहे. मग यामध्ये 18 कसा आहे मित्रांनो मोठा आहे आणि 5 छोटा आहे. म्हणजेच मित्रांनो आपल्याला मोठ्या एककामधून छोट्या एककामध्ये जायचं असेल तर आपल्याला काय करायचं छोटं एकक वरती लिहायचं आणि मोठं एकक खाली लिहायचं. हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला मीटर सेकंद मधून किलोमीटर मध्ये जायचं म्हणजेच मोठ्यामधून छोट्यामधून मोठ्याकडे जायचं, म्हणजे लहान एककामधून मोठ्या एककामध्ये जायचं असेल तर मोठ्यामध्ये जायचं म्हणून मोठा अंक वरती लिहा आणि खाली छोटा लिहा. हे मात्र तुम्हाला माहित असणं गरजेचं. हे जर माहित तुम्हाला झालं तर याच्यावरचे तुम्ही गणित सोडवू शकता. आता मित्रांनो या गणिताच्या अनुषंगाने एवढंच मला तुम्हाला बेसिक सांगायचं होतं. आता पहा प्रश्नाकडे आपण येऊयात. प्रश्नाकडे आपण या ठिकाणी आता येऊयात. प्रश्न काय म्हणतो पहा मित्रांनो प्रश्न आपल्याला काय म्हणतो तर प्रश्न आपल्याला काय म्हणतो 12 किमी प्रति तास वेगाने जाणारी रेल्वे एका उभ्या खांबाला 12 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती. आता पहा मित्रांनो रेल्वे किती तास किलोमीटर वेगाने जाते 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते आणि मात्र ती ओलांडते सेकंदामध्ये. ओलांडते किती सेकंदामध्ये 30 सेकंदामध्ये ओलांडते. याचा अर्थ हे जे काही किलोमीटर आहे याचं रूपांतर आपल्याला मीटर सेकंदामध्ये करावं लागेल. म्हणजेच मोठ्यामधनं आपल्याला छोट्यामध्ये जायचं, मोठ्यामधनं छोट्यामध्ये जायचं. याचा अर्थ छोट्यामध्ये जायचं म्हणजे छोटा अंक वरती लिहा, मोठा अंक खाली लिहा. मग 18 एक 18, 18 चोक 72, 4 पंच 20, म्हणजेच मित्रांनो 20 आलं. 20 मीटर सेकंद म्हणजे त्या गाडीचा वेग किती आहे मित्रांनो 20 मीटर सेकंद आहे. मग 20 मीटर सेकंद या गाडीचा वेग असेल आणि ती 12 सेकंदामध्ये जर या ठिकाणी ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती म्हणजेच या 20 मीटर सेकंदला या 12 सेकंदाने जर आपल्याला गुणलं 12 सेकंदाने जर गुणलं तर आपल्याला त्या गाडीची लांबी भेटणार आहे. म्हणजेच 12 1 12, 12 2 24, 12 2 24 आणि मित्रांनो हा शून्य जशाच तसा, म्हणजे त्या गाडीची लांबी असणार 240 मीटर. गाडीची लांबी किती असणार मित्रांनो 240 मीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. आता 12 नंबरचा प्रश्न पहा. या प्रश्नासाठी मी तुम्हाला 2 सेकंदाचा वेळ, या ठिकाणी मी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ देतो. यासाठी मित्रांनो तुमचा 10 सेकंदाचा वेळ संपलेला आहे. तर पहा ABC या 3 भावाच्या वार्षिक उत्पन्नाची सरासरी 12,000 रुपये इतकी आहे व त्यांच्या पगाराचे प्रमाण 1:3, 3:8 या प्रमाणात असेल तर C चा पगार किती. महत्वाचा प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी. आता पहा मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं होतं सरासरी असते.
सरासरी किती आहे 12,000. सरासरी किती आहे मित्रांनो 12,000 आहे. सरासरी आहे 12,000 आणि एकूण किती जण आहेत मित्रांनो तिघांची सरासरी. किती जणांची तिघांची सरासरी. मग या सरासरीला एकूण किती जण आहेत 3 जण आहेत. मग गुणल्याच्या नंतर आपल्याला काय येणार मित्रांनो आपल्याला एकूण पगार या ठिकाणी मिळणार आहे. एक मिनिट. तुमचा वेळ या ठिकाणी आता संपलेला आहे. ठीक आहे. तर पहा 12 गुणाकारामध्ये जर 3 जर केला तर किती येते मित्रांनो 12 त्रिक 36 आणि 3 शून्य जसे तसे किंवा असं सुद्धा करू शकता 3 0 0 कारण की कोणत्या संख्येना या ठिकाणी शून्यला गुणल्याच्या नंतर उत्तर शून्यच असतं. म्हणजे 3 0 0 3 0 0 3 0 0 3 2 6 3 1 3 किती आला मित्रांनो 36,000. या सर्वांचा म्हणजे या तिघा जणांचा एकूण पगार किती आहे मित्रांनो 36,000 रुपये. 36,000 रुपये. ठीक आहे 36,000 आहे. मग यांचं प्रमाण किती आहे मित्रांनो 1 3 3 8 आहे. म्हणजेच 1 आणि 3 झाला 4 4 आणि 8 झाला 12. म्हणजेच मित्रांनो यांचं प्रमाण किती आहे 12. मग एकूण मित्रांनो यांचा पगार किती आहे 36,000. एकूण पगार आहे 36,000. एकूण प्रमाण आहे मित्रांनो यांचं 12. 12 कुठून घेतले तर पहा त्यांचं प्रमाण किती 1 3 4 आणि 8 झाले 12. प्रमाण आहे 12. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आता 12 झाल्याच्या नंतर आपल्याला विचारलंय कोणाचं सीचा पगार किती. मग पहा एचं प्रमाण आहे 1 बीचं प्रमाण आहे 3 सीचं प्रमाण आहे 8. म्हणून सीचा पगार विचारला म्हणून याला सी न गुणा सीच्या प्रमाणाने गुणलं म्हणजे 12 1 12 12 त्रिक 36 आला मित्रांनो या ठिकाणी 3,000 आला आणि गुणाकारामध्ये 8 आला. म्हणजेच 8 1 8 8 त्रिक 24 8 त्रिक 24 आणि 3 शून्य जशाच तसं. म्हणजे मित्रांनो सीचा जो काही पगार असणार आहे तो आहे 24,000. सीचा पगार आहे 24,000. ऑप्शन क्रमांक 24 किती दिले ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 2,400 दिले. यामध्ये एक शून्य वाढवा कदाचित हा शून्य चुकला असेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजेच सीचा जो काही पगार आहे तो आहे मित्रांनो 24,000 रुपये. सीचा पगार आहे मित्रांनो 24,000 रुपये. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो PYQ ही सिरीज तुम्ही जर केली व्यवस्थितरित्या PYQ सिरीज केली आणि जर PYQ ची जर मित्रांनो तुम्ही बॅच जर घेतली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. बॅच नाही जरी घेतली आणि ही PYQ सिरीज जरी केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. परंतु बॅच घेतल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला जास्ती बेनिफिट मात्र होईल हे 100% सत्य. याची फी सुद्धा खूप आणि खूप कमी आहे मित्रांनो. ठीक आहे. 13 नंबरचा प्रश्न पहा. 10 मजूर 7 दिवसामध्ये 1400 खेळणी करतात तर 8 मजूर 3 दिवसामध्ये किती खेळणी करतील. पहा 10 मजूर आहेत. 10 मजूर 7 दिवसामध्ये किती खेळणी करतात. खेळणी म्हणजेच काय मित्रांनो त्यांचं काम. किती काम करतात 1400 खेळणी करतात म्हणजे ते काम आहे. तर काम कधी सुद्धा काय छेदामध्ये लिहायचं असते म्हणून या ठिकाणी आपण लिहिले 1400 बरोबर. आता तेच काम म्हणजे तर तेच काम 8 मजूर 3 दिवस काम करून किती खेळणी बनवतील म्हणजे किती खेळणी बनवतील तर खेळणी आपल्याला या ठिकाणी काढायचं म्हणून या ठिकाणी x. आता याचा तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार करायचा म्हणजे 8 गुणाकारामध्ये 3 आणि परत गुणाकारामध्ये हे खालचे छेदामधले वरती गेल्यावर अंशामध्ये जातील. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 8 गुणाकारामध्ये 3 आणि छेदामधले 1400 वरती जातील आणि छेदामध्ये हे जे काय अंशामध्ये हे छेदामध्ये येतील म्हणजे 10 गुणाकारामध्ये 7. ठीक आहे 10 गुणाकारामध्ये 7 म्हणजेच या ठिकाणी याचा गुणाकार होईल तिरपा. मग पहा या ठिकाणी 10 वरचा एक शून्य कॅन्सल होईल. इथं 1400 वरचा सुद्धा एक शून्य कॅन्सल होईल. आता 7 ना आपण 14 ला भाग देऊ शकतो. 7 1 7 7 2 14 इथं झाला 20 20 त्रिक 60 आणि 6 गुणाकार 60 म्हणजेच मित्रांनो 60 आणि या ठिकाणी हे 8 गुणाकारामध्ये हे 8 8 0 0 8 45 आणि 8 सुकुम 48 8 सुकुम 48 म्हणजेच या ठिकाणी 480 ते खेळणी या ठिकाणी बनवणार आहेत. म्हणजे 10 मजूर 7 दिवसामध्ये 1400 खेळणी करतात तर 8 मजूर 3 दिवसामध्ये 480 खेळणी या ठिकाणी करणार आहेत. 480 ऑप्शन क्रमांक किती मध्ये
ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले, संपूर्ण प्रश्न हे महत्त्वाचे होते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय, बेस्ट ऑफ लक तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी.